रामराम मैत्रिणींनो, आपण पहिला प्रकार बघितला होता बदाम शेकचा। त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर विरघळून दूध उकळवून तयार करून घेतले होते। या प्रकारामध्ये काय काय साहित्य लागते ते मी आता सांगणार आहे। इथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे, अर्धी वाटी काजू 3 तास भिजवून ठेवले होते, त्याचे साल काढून घेतलेली आहे, त्याचे आपण काप करणार आहे। 3/4 वाटी साखर घेतलेली आहे, साधारण पाऊण वाटी इतकी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त। 1 चमचा इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच दूध घालून त्याची पेस्ट करून घेऊ आणि बदामाचे काप करून घेऊ। ही साखर आपण कॅरेमलाइज करणार आहे। कस्टर्ड पावडरमध्ये दूध घालून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यामध्ये एकही गुठळी राहू देऊ नका। आपण इथे पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहे। इथे इंडक्शनवर मी दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे। तोपर्यंत आपण बदामाचे काप करून घेऊ। आपले दूध आता गरम झालेले आहे। यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची कस्टर्ड पावडरची जी पेस्ट केलेली आहे ती आपण घालणार आहे आणि 2 ते 3 उकळ्या येऊ देऊ। आता आपण आपल्या दुधाला उकळ्या आलेल्या आहेत। आपण आता इंडक्शनचा गॅस बंद करू आणि दूध थोडे गार होऊ देऊ। तोपर्यंत आपण साखर कॅरेमलाइज करून घेऊ। आपले बदामचे काप सुद्धा होत आलेले आहेत। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालणार आहे आणि ती हळूहळू विरघळेल। साखर सतत ढवळत राहायची। हिचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। हळूहळू साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे, पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। गॅसची आच एकदम आपल्याला मंद ठेवायची आहे। साखर पूर्ण विरघळत आलेली आहे। आपली शुगर चांगली कॅरेमलाइज झालेली आहे। आता हे मिश्रण आपण कस्टर्ड पावडरच्या मिश्रणामध्ये घालू आणि हे लगेच मिक्स करायचे आहे। थोडा गॅस चालू करून द्यायचा आणि दुधामध्ये साखर मेल्ट होऊ द्यायची। आता यामध्ये आपण बदामाचे काप घालू आणि गॅस बंद करू आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवू। त्यानंतर 2 ते 3 तास आपण हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवू। आपला बदाम शेक तयार आहे। कॅरमलमुळे आपल्या बदाम शेकला एक सुंदर असा कलर आलेला आहे। आता आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून देऊ। तर बघा मैत्रिणींनो, आपला बदाम शेक एकदम थंडगार झालेला आहे। आता आपण एन्जॉय करूया बदाम शेक। साखरेचे कॅरमल करून तयार केलेला बदाम शेक। अशाच तुम्हाला काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद मैत्रिणींनो।